शिवसेनेने केलेल्या विधिमंडळाच्या नियुक्त्यांच्या संदर्भातली ही बातमी आहे। आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळाच्या पक्षनेतेपदी त्यांची आता नियुक्ती झालेली आहे। भास्कर जाधव यांची नियुक्ती आता विधानसभेमधील गटनेते म्हणून करण्यात आली आहे। तर ठाकरे गटाच्या प्रतोदपदी सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा निवड झालेली आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमधला हा निर्णय आहे। वेदांत नेब आपल्याला याविषयीचे अपडेट्स देतात। वेदांत, यामध्ये जसं आपण थोड्या वेळापूर्वी संभाव्य नावं चालवली होती, अगदी तशाच प्रकारची ही नावं त्यांना जबाबदारी ही ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेली आहे। विधिमंडळ ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे नेते म्हणजे विधिमंडळ नेते म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे जबाबदारी असणार आहे। तर गटनेते आधीची जबाबदारी ही अजय चौधरी यांच्याकडे होती, तर आता गटनेतेपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे। आणि प्रतोदपद जे आधी सुनील प्रभू यांच्याकडे होतं तेच पद पुन्हा एकदा सुनील प्रभू यांना देण्यात आलं आहे। त्यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शिवाय ही सुद्धा माहिती मिळते की जे 20 नवनिर्वाचित आमदार आजच्या बैठकीला उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आलेलं आहे। जे निर्णय पक्षप्रमुख घेतील ते निर्णय सर्व आमदारांना मान्य असेल अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्रात लिहून घेतलेलं आहे। आणि विशेष खबरदारी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून मागील पक्षफुटीचा अनुभव पाहता घेण्यात आलेली आहे। यासोबतच विरोधी पक्षनेते पदासाठी सुद्धा महाविकास आघाडी आग्रही आहे। जरी ते स्पष्ट होत नसलं की विरोधी पक्ष नेतेपद असणार की नाही, तरी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून एक पत्र प्री अलायन्स लेटर हे महाविकास आघाडीकडून दिलं जाईल, त्या संदर्भात सुद्धा चर्चा आजच्या बैठकीत झाल्याची मागणी आहे। त्यामुळे एकीकडे जबाबदारींचं वाटप करण्यात येते, तर दुसरीकडे एक रणनीती कशा प्रकारची असणार ठाकरेंच्या शिवसेनेची त्या संदर्भात आजच्या या बैठकीत नवनिर्वाचित आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केल्याचं सांगण्यात आलंय। अगदी धन्यवाद वेदांत या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।